हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईची अंबाजनाने प्रार्थना करूया आणि आजच्या व्लॉगला, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी डस्टबिन अशी बाहेर ठेवत असते आणि जे वॉचमन आहेत ते घेऊन जातात कचरा वगैरे सकाळीच. तर या ठिकाणी डस्टबिनमध्ये मी खाली पेपर टाकत असते, म्हणजे ही गार्बेज बॅग थोडीशी फाटली वगैरे तर मग डस्टबिन खराब होत नाही आणि आपल्या याचा वासही येत नाही, कुबट वगैरे. आणि कसं आहे, त्यांनाही व्यवस्थित नेता येतं कारण तेही माणसंच असतात. तर आपण व्यवस्थित पॅक करून दिलं म्हणजे त्यांनाही वास वगैरे येत नाही कचऱ्याचा, कारण जे खरकटं अन्न असतं तर त्याचा रात्रीतनं वास येत असतो थोडासा खराब. त्यानंतर इकडे थोडासा किचन ओटा वगैरे आवरून घेतला मी. आणि आज मस्त अशी सॅटर्डे स्पेशल आपल्याला नाश्त्यामध्ये मिसळपाव करायचा आहे, कोल्हापुरी स्टाईलचा. तर या ठिकाणी कढईमध्ये मी मटकी जी आहे ती शिजवायला टाकलेली होती सकाळी आणि ती शिजली का नाही बघूया. तर शिजली ती. त्यानंतर म्हटलं चला आता बाकीचं वाटण वगैरे तयार करून घेऊया म्हटलं, कारण थोडं मिस्टरांसोबत बाहेर पण जायचं होतं मला. तर हे पटकन जरा नाश्त्याचं करून घेऊ म्हटलं. तर इकडे आता पॅन ठेवलेला आहे आणि बाकीचं आता वाटणाची आपण तयारी करूया. तर लसूण वगैरे निवडून घेते मी. आणि लसूण वगैरे निवडताना अशी छोटीशी माझी जी टोपली आहे त्यामध्येच मी कचरा वगैरे काढते, म्हणजे मग किचन ओट्यावर इकडे तिकडे पसरत नाही तो. आणि 7-8 पाकळ्या मी लसणाच्या निवडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कांदा उभा कट करून घेतला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल घालून छान. त्यानंतर टोमॅटो पण थोडासा जाड असा कट करून घेतलेला आहे. ते सगळं आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आलं पण टाकलेलं आहे मी इंचभर. छान असा ब्राऊन कलर झाल्यानंतर टोमॅटो पण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. आणि टोमॅटो थोडासा मऊ पडला की मग त्यानंतर काढून घ्यायचं, आपल्याला गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता थोडं गार झालेलं होतं, मग मी मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि त्याची प्युरी तयार करून घेतली. त्यानंतर इकडे गॅसवर आता कढई ठेवूया, कढईमध्ये तेल टाकूया. थोडंसं गरम झालं की मग फोडणी देऊ आपण मटकीला. तर वाटण पण रेडी झालेलं आहे आपलं, बारीक करून घेतलं आहे मी. त्यानंतर कढईत तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापत आलं की त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. तर या ठिकाणी सवाईचं जे पाकिट आहे मिसळ मसाल्याचं, तर ते मला खूप दिवसांपासून आणायचं होतं, बघायचं होतं की टेस्ट कशी आहे त्याची. तर ते आज आणलेलं आहे आणि आपण ते टाकूनच आज मिसळ तयार करणार आहेत. तर इकडे मी प्युरी टाकलेली आहे. छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला घालून द्यायचा आहे, छान फ्राय करून घ्यायचा आहे तो. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर आपली शिजवलेली मटकी घालायची आहे. आपल्याला वाटलं तर आपण वरून गरम पाणी घालू शकतो, जास्त सार पाहिजे असेल तर. तर या ठिकाणी बघा आता मटकी घालून दिली आणि थोडं गरम पाणी मी पण करून घेतलेलं होतं साईडला पातेल्यात, ते पण घातलेलं आहे. छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे आणि मटकी छान अशी शिजू द्यायची. मस्त आपली कोल्हापुरी मिसळ रेडी झालेली आहे. मी फर्स्ट टाईमच ट्राय केलेली आहे, म्हणजे सवाईचं जे पाकिट आहे ते फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे, कारण मी याच्या आधी घरीच मसाले, खडे मसाले वगैरे घालून मटकी मिसळ तयार करत होती. पण आता ही बाहेरून आणली आणि खूप छान अशी टेस्ट झालेली होती. या ठिकाणी मटकी मिसळ आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स. मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर मुलांनाही खूपच आवडली आणि मिस्टरांनाही आवडली. मस्त सगळ्यांनी त्यावर ताव मारलेला आहे. त्यासोबत पाव पण आणलेले होते. मिसळ पाव आपलं रेडी झालेला आहे आणि मस्त वरून फरसाण वगैरे घालून खूप छान लागते, टेस्टी लागते. अगदी गरम गरम खाल्ली ना खूपच छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवत जा फ्रेंड्स. चिनूला पण खूपच आवडलेली आहे. राज ट्युशनला गेला होता, तो आल्यानंतर करणार होता नाश्ता. त्यानंतर आम्हाला तुम्हाला बोलली होती की बाहेर जायचं आहे आम्हाला दोघांना, तर थोडंसं बाहेर काम होतं. ऊन खूप होतं, नाही तर आम्ही 2 व्हीलरने जाणार होतो. पण मग नंतर त्यांनी ठरवलं की आपण गाडीनेच जाऊया, कारण ऊन खूप जास्त आहे. 11 नंतर खूप ऊन लागायला लागतं. तिथनं आल्यानंतर चिनूचं चाललं होतं अलेक्साशी बोलणं. आणि नंतर मग दुपारी मला हा ड्रेसिंग टेबल थोडासा आवरून घ्यायचा होता. ड्रेसिंग टेबलच्या बाजूलाच आमचा इस्त्रीचा पण टेबल असतो, म्हणजे तसे कपडे मी बाहेर टाकत असते प्रेस करायला. पण कधीतरी जर नसतील तिकडे रेडी तर मग घरी पण करत असतो, त्यासाठी तो टेबल तिकडे असतो ठेवलेला. तो मी गावावरूनच आणलेला आहे. आणि इकडे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की हे रेंटचं घर आहे माझं. तर या ठिकाणी हे ड्रेसिंग टेबल वगैरे ऑलरेडी त्यांचं होतं, कॉट त्यांचा होता. मी मोजकाच सामान आणलेला होता गावावरून यांची जेव्हा ट्रान्सफर झाली त्यावेळेस.
तर आता म्हटलं चला हा टेबल पण थोडासा बाजूला सरकून तिकडेही झाडून घेऊया, कारण तिकडे थोडीशी धूळ वगैरे जमा झालेली होती. आणि जरी रेंटचं असलं तरी आपण राहत असलो तर ती जागा आपण स्वच्छच ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी आता टेबल पण थोडा सरकून घेतला मी बाजूला. आता ते सगळं झाडून घेते मी, म्हणजे ती धूळ वगैरे सगळे निघून जाईल. त्यानंतर मिरर वगैरे आपण साफ करून घेणार आहे. तर या ठिकाणी थोडं ओलं फडकं घेतलं मी आणि त्याच्याने मिरर साफ करून घेतला, कारण त्या आजूबाजूला जी पट्टी आहे त्यावर मला पण सवय टिकल्या वगैरे मी चिपकून ठेवत असते, त्यामुळे ते पण खराब होतं. आणि खालचा जो फ्लोर आहे त्याचा तर तो पण खराब होत असतो, कारण पावडर वगैरे असं घेताना सांडलं ना तर लागलीच ते पुसत बसावं लागतं. मग मी काय करते की त्यावर ना पेपर टाकून ठेवते. इकडे मिरर आपण आधी ओल्या फडक्याने पुसून घेतल्यानंतर न्यूजपेपरने आपण सिंगल न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याच्याने पण पुसून घ्यायचा आहे. खूप छान असा चकाकतो आणि क्लीन होऊन जातो छान. तर या ठिकाणी पेपर टाकून घेत असते मी, म्हणजे थोड्या दिवसात जर पेपर खराब झाला तर मग तो काढून घेता येतो आपल्याला. आणि हे सगळे त्यांचे परफ्यूमची बॉटल वगैरे आणि शेविंग क्रीम वगैरे ते सगळं वरतीच त्यांना लागत असतं, म्हणून मग ते समोरच मी ठेवलेलं आहे तिथे ड्रेसिंग टेबलवर. आणि ते सगळं पुसून घेते आता. आणि जे संपलं आहे ते मॉइश्चरायझरची बॉटल वगैरे ते सगळं काढून टाकते, म्हणजे मग तिकडे जागा मोकळी होऊन जाईल तेवढी. तर या ठिकाणी हा जो बॉक्स आहे प्लास्टिकचा तर तो मी त्यामध्ये बारीक वस्तू थोड्या ठेवून दिलेल्या आहेत, म्हणजे इकडे तिकडे जास्त पसारा होत नाही तो टेबलावर. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये